भोंदू अशोक खरात किती शातीर होता हे समता पतसंस्थेत उघडलेल्या 100हून अधिक खात्यांमुळे समोर येत आहे। कारण जे साम्य आहे जबाबांमधलं ते समोर येत आहे। जे भोंदू खरातनं बघितलं तर ही जी कागदपत्र होती ती विविध कारणांसाठी गोळा केलेली होती। काहींना ओळखपत्र बनवण्याच्या माध्यमातून तर काहींना देवदर्शनाला नेतो अशा पद्धतीनं ही सगळी कागदपत्र त्याने जुळवली आणि आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या आधारे पतसंस्थेमध्ये खाती जी आहे ती उघडण्यात आली आहे। यामध्ये एक साम्य आहे। 35 जणांची जेव्हा चौकशी पोलिसांनी केली त्यामध्ये जे जबाब नोंदवण्यात आले त्यामध्ये ही जी कागदपत्र आहेत ही आम्ही दिलेली नाही, पतसंस्थेत आम्ही कधी खातं उघडायला गेलो नाही आणि सही देखील आमची नाही अशी माहिती जी आहे ती प्रत्येक खातेदाराने चौकशी दरम्यान दिलेली आहे। त्यासोबत ज्या प्रतिभा चाकणकर आहेत त्यांची देखील काल चौकशी झाली, त्यामध्ये देखील त्यांनी याच पद्धतीनं जबाब नोंदवलेला आहे। त्यामुळे भोंदू खरातचं जे मोडस ऑपरेंडी होती जी खाती उघडण्यामध्ये त्यांनी वापरली ती आता कुठंतरी त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी साम्य दिसतंय। आता खरोखर ही खाती खातेदारांनी उघडली नाही का किंवा उघडली तर मग खातेदारांनी जबाब नोंदवताना सही आमची नसल्याचं कागदपत्र आमची नसल्याचं का सांगितलं हा देखील एक प्रश्न जो आहे तो अनुत्तरित आहे। खरं बघितलं तर समता पतसंस्थेमध्ये 57 जणांची 100 खाती आहेत, त्यामध्ये 60 कोटींहून अधिकचा व्यवहार जो आहे तो झालेला आहे आणि त्यामध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचं देखील समोर येतं आहे। आता याच्यामध्ये जी ट्रान्झॅक्शन झाली खातेदारांकडून किंवा भोंदू अशोक खरातकडून त्याचा तपास जो आहे तो ईडीकडनं देखील करण्यात येत आहे। काल 12 तास राहता शाखेमध्ये ईडीनं संपूर्ण चौकशी केली, काही कागदपत्र जे आहेत ते सोबत घेतलेले आहेत आणि ईडीचा तपास जो आहे एकीकडे स्वतंत्र सुरू आहे तर दुसरीकडे शिर्डीत पोलिसांकडून देखील जमीन व्यवहारात जी फसवणूक झालेली आहे रावसाहेब गोंदकर यांचा बाबतीतला तपास सुरू आहे आणि त्यामध्ये या साम्य असलेल्या गोष्टी समोर येत आहेत। त्यामुळे पॅन कार्डवरील जी सही आहे त्या तशीच मिळती जुळती सही जी आहे ती खातं उघडताना करण्यात आल्याचं देखील प्राथमिकदृष्ट्या पोलिसांच्या तपास समोर आलेला आहे। कॅमेरा पर्सन नागनाथचं मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।